स्वच्छ करून देवी समोर लाल फुलांचा हार अर्पण करा। यामुळे देवी लक्ष्मी घरात स्थायिक होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते। नंबर 2, नवरात्रीत रोज सकाळी स्नानानंतर देवीला शुद्ध तुपाचा दिवा लावा, कारण तुपाच्या दिव्याच्या प्रकाशामुळे घरात शांती, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। नंबर 3, देवी दुर्गेला नेहमी लाल किंवा पिवळी वस्त्रे अर्पण करावी, यामुळे देवी प्रसन्न होते आणि आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात। नंबर 4, नवरात्रीत कुमारी मुलींना घरी बोलावून त्यांना भोजन घालून दक्षिणा आणि वस्त्र द्या, असे केल्याने देवी कुमारीच्या रूपात प्रसन्न होते। नंबर 5, रोज देवीला कमळाचे फूल अर्पण करा, कारण कमळ हे लक्ष्मी आणि दुर्गेचे आवडते फूल असून यामुळे घरात धनधान्याची वाढ होते। नंबर 6, नवरात्रीत दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनाम पठण करा, यामुळे देवीचे संरक्षण आणि कृपा कायम राहते। नंबर 7, देवीला नारळ अर्पण करणे हे अतिशय शुभ मानले जाते, कारण ते पवित्रतेचे प्रतीक आहे आणि घरात समृद्धी आणते। नंबर 8, रोज देवीसमोर घंटा वाजवा, कारण घंटानादाने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वातावरण पवित्र होते। नंबर 9, देवीला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी गोड नैवेद्य अर्पण करा, कारण देवीला गोड पदार्थ अत्यंत प्रिय आहे। नंबर 10, नवरात्रीत रात्रीच्या वेळी देवीसमोर कापूर जाळा, कारण कापूर जाळल्याने घरातील वाईट शक्ती नष्ट होतात आणि पवित्रता वाढते। नंबर 11, नवरात्रीत रोज देवीला लाल चुनरी अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते, यामुळे नशीब चमकते। नंबर 12, देवीच्या मूर्तीसमोर कधीही रिकाम्या हाताने जाऊ नका, रोज काही ना काही अर्पण करा, ते फुलं असो किंवा पाणी असो। नंबर 13, नवरात्रीत रोज संध्याकाळी देवीसमोर आरती करा, यामुळे देवी घरात वास्तव्य करते। मित्रांनो, अजून खूप सुंदर नवरात्री टिप्स पुढे सांगणार आहे, पण त्याआधी तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्ही चुकणार नाही। नंबर 14, रोज देवीसमोर एक नारळ ठेवून नवरात्री संपल्यावर त्याचा प्रसाद करून घ्या, यामुळे आयुष्यातील संकट दूर होतात। नंबर 15, नवरात्रीत दररोज एक तरी गरीबाला किंवा भिकाऱ्याला अन्नदान करा, कारण अन्नदान हे देवीला सर्वात प्रिय आहे। नंबर 16, देवीच्या चरणी तांदूळ अर्पण करा, यामुळे कुटुंबात सुख शांती वाढते। नंबर 17, नवरात्रीत रात्री देवीसमोर 9 दिवे लावणे हे विशेष शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात लक्ष्मीचे वास्तव्य होते। नंबर 18, देवीला रोज पान, सुपारी आणि लवंग अर्पण करा, यामुळे देवी प्रसन्न होते। नंबर 19, नवरात्रीत आपल्या घरातील किचनमध्ये देवीला प्रथम नैवेद्य दाखवूनच जेवण करा, यामुळे घरात नेहमी भरभराट राहते। नंबर 20, रोज देवीला गंध लावा, यामुळे देवीची कृपा कायम राहते। नंबर 21, नवरात्रीत रात्री देवीच्या नावाचा जप करत झोपावे, यामुळे वाईट स्वप्न आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। नंबर 22, देवीला मध अर्पण करा, कारण मध हे पवित्र आणि गोड आहे आणि देवीला प्रिय आहे। नंबर 23, रोज देवीला लाल सिंदूर अर्पण करणे हे देवीला अत्यंत आवडते। नंबर 24, देवीला मिठाईमध्ये लाडू अर्पण करणे हे सर्वांत उत्तम मानले जाते। नंबर 25, नवरात्रीत दररोज ओम दुम दुर्गाय नमः हा मंत्र जप करावा, यामुळे सर्व दुःख नाहीसे होतात। नंबर 26, देवीला रोज बेलाची पानं अर्पण करा, कारण ते पवित्र मानले जाते। नंबर 27, नवरात्रीत देवीसमोर शंख वाजवणे हे वातावरण पवित्र आणि सकारात्मक करते। नंबर 28, देवीला गोड नारळाचा नैवेद्य द्या, यामुळे देवी प्रसन्न होऊन घरात ऐश्वर्य आणते। नंबर 29, रोज देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा, यामुळे शांती आणि मानसिक समाधान मिळते। नंबर 30, नवरात्रीत देवीसमोर दररोज एक तुळशीचे पान अर्पण करणे शुभ मानले जाते। नंबर 31, देवीला रोज गंगाजल अर्पण करा, यामुळे घरातील पवित्रता वाढते। नंबर 32, देवीसमोर नेहमी पवित्र पाण्याने भरलेले कलश ठेवा, यामुळे घरात सुख समृद्धी येते। नंबर 33, नवरात्रीत रोज सकाळी गायीला गवत खाऊ घालणे शुभ मानले जाते। नंबर 34, रोज देवीला सुवासिक अगरबत्ती अर्पण करा, यामुळे वातावरण सुगंधित आणि शांत होते। नंबर 35, नवरात्रीत रोज घरातील सर्व सदस्यांनी मिळून आरती करावी, यामुळे एकोप्याने देवी प्रसन्न होते। नंबर 36, देवीला दररोज हळदी कुंकवाचे अर्पण करा, कारण हे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे। नंबर 37, नवरात्रीत रोज चंद्राला अर्घ्य द्या, यामुळे मन शांत राहते। नंबर 38, देवीसमोर दररोज गाईच्या दुधाचा दीप लावा, यामुळे घरात सौख्य टिकून राहते। नंबर 39, देवीला रोज गुलाबजल अर्पण करा, यामुळे देवी आनंदी होते। नंबर 40, नवरात्रीत रोज एक तरी झाडाला पाणी द्या,
कारण पर्यावरण पूजणे ही देवीला प्रिय आहे. नंबर 41, देवीला दररोज शुद्ध तूप आणि साखरेचा प्रसाद द्या, यामुळे देवी घरात सुख आणते. नंबर 42, नवरात्रीत रोज 108 वेळा जय माता दी म्हणावे, यामुळे देवी आनंदी होते. नंबर 43, देवीला दररोज गूळ आणि दुधाचा नैवेद्य अर्पण करा, यामुळे आयुष्यात गोडवा वाढतो. नंबर 44, रोज देवीसमोर छोटासा होम धूप करा, यामुळे नकारात्मकता नष्ट होते. नंबर 45, देवीला रोज आरशात स्वतःचे रूप दाखवून अर्पण करा, हे खूप शुभ मानले जाते. नंबर 46, नवरात्रीत रोज गरीब मुलींना भेटवस्तू द्या, यामुळे देवीची कृपा राहते. नंबर 47, देवीसमोर रोज लाल कापड ठेवणे शुभ मानले जाते. नंबर 48, नवरात्रीत रोज देवीला खीर अर्पण करा, यामुळे देवी प्रसन्न होते. नंबर 49, देवीला दररोज सोन्याच्या रंगाचे फूल द्या, यामुळे सोन्यासारखे भाग्य उजळते. नंबर 50, नवरात्रीत देवीसमोर रात्री शंख वाजवणे शुभ मानले जाते. देवीला रोज हलवा अर्पण करणे खूप प्रिय आहे. नंबर 51, नवरात्रीत देवीसमोर रोज बसून सकारात्मक विचार करा, यामुळे मन शुद्ध राहते. नंबर 52, रोज देवीला मेहंदी अर्पण करा, हे सौंदर्याचे आणि सौख्याचे प्रतीक आहे. नंबर 53, नवरात्रीत देवीसमोर रोज गाईच्या तुपाचा दिवा लावा, हे विशेष शुभ आहे. नंबर 54, देवीला दररोज लाल फळं अर्पण करा, यामुळे देवी आनंदी होते. नंबर 55, नवरात्रीत रोज देवीला चिरंजीव आणि कुंकू लावा, हे विशेष पवित्र आहे. नंबर 56, देवीला रोज वेलदोडा आणि केशर अर्पण करा, यामुळे देवी अतिशय प्रसन्न होते. नंबर 57, नवरात्रीत रोज घरातील ज्येष्ठ स्त्रीच्या चरणी वाकून आशीर्वाद घ्या, यामुळे देवीची कृपा वाढते. नंबर 58, रोज देवीला सुवासिक फुले लावा, यामुळे देवी घरात नांदते. नंबर 59, नवरात्री संपल्यावर कन्याभोजन करून त्यांना भेटवस्तू द्या, यामुळे देवी कुमारीच्या रूपात आनंदी होते. नंबर 60, देवीची पूजा करताना लाल, पिवळा किंवा केशरी रंगाचे फूल अर्पण केल्यास लक्ष्मीचा वास होतो. मित्रांनो, हे सोपे आणि प्रभावी उपाय तुम्ही नवरात्रीत जरूर करून बघा, कारण या तोडग्यांमुळे देवी प्रसन्न होते आणि तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट येते. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव सांगा आणि अजून अशाच उपयोगी माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. देवी तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करो. जय माता दी.